राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी 17 नोव्हेंबर आजच्याच दिवशी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबांनी स्वर्गारोहण केले. आम्ही सर्व हिंदू आजच्या दिवशी पोरके झालोत. महाजन आणि मुंडे परिवाराच्या मध्ये राजकीय आराध्य आमचे 3 आहेत. स्वर्गीय बाळासाहेब, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि श्रद्धेय लालकृष्ण अडवाणी. बाळासाहेबांचं आणि आमच्या परिवारांचं नातं हे शब्दापलीकडचं आहे. बाळासाहेबांचं प्रमोदजीवरचं असलेलं प्रेम आणि प्रमोदजीची त्यांच्याविषयी असलेली निष्ठा ही वादात येत आहे. प्रमोदजीने बाळासाहेबाविषयी काय उद्गार काढलेत ते तुम्ही ऐका. मी पुष्कळ वाक्य आहेत, परंतु त्यातली 5 मी निवडायचा प्रयत्न केलाय. राज इतकं निवडण्याचं माझं कौशल्य नाही. पहिली गोष्ट म्हणजे कदाचित हा असा एकमेव नेता आहे की ज्याच्या ओठात आणि पोटात याच्यात काहीही अंतर नसतं, असा ज्याला पूर्ण पारदर्शी नेता आहे. दुसरा गुण मला आवडतो. हिंदुस्तान सोडा हो आपला, जगाच्या इतिहासात मी असं बोललोच नव्हतो असं खुलासा न करणारा जर एकमात्र नेता असेल तर त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे. आयुष्यात त्यांनी मी असं बोललोच नव्हतो असं कधी म्हटलंच नाही. कारण ते बोलण्याआधी वा नंतर नाही, बोलतानाच विचार करत असतात आणि त्याच्यानंतर ते त्याची चिंता करत नाहीत. तिसरं मला बाळासाहेबांचं वैशिष्ट्य जे आवडतं, बाळासाहेबांनी जरी 500 वय ओलांडलं असलं, शिवसेना जरी वयस्कर झाली असली तरी शिवाजी पार्कवरच्या बाळासाहेबांच्या सभेचं सरासरी वय कधी 25 वर्षाच्या पलीकडं गेलं नाही. अशी तरुणांना हाक घालणारा दुसरा एवढा नेता नाही. चौथं, मराठी माणूस म्हणजे चुकून पुस्तक प्रकाशनाला एकत्र आपण आलो तर केवढी चर्चा सुरू झाली की कोण एकत्र आले. याचा अर्थ असा आहे की मराठी माणसं एकत्र येत नाहीत, पण मराठी माणूस एकत्र येऊ शकतो हे शिवसेना स्थापन करून दाखवण्याचा पराक्रम करणारा एकमेव नेता म्हणून मी बाळासाहेब मला आवडतात. आणि अंतिम, हिंदू म्हणजे किराणा दुकान. किराणा दुकानात सगळं मिळतं पण किराणा मिळत नाही. तसं हिंदुत्वात सगळे असतात पण हिंदू नसतो. हिंदू हिंदू म्हणून कधीही मत देत नाही, तो जातीवर मत देतो. मला वाटतं हिंदुस्थानच्या इतिहासात हिंदू हिंदू म्हणून मत देऊ शकतात हे सिद्ध करणारा पराक्रमी नेता म्हणून जर ओळखायचं असेल तर ते बाळासाहेब. स्वर्गीय बाळासाहेबाची आणि माझी पहिली भेट मला आठवते. मी त्यावेळेस अंबेजोगाईला राहत होतो आणि बाळासाहेबांचा मराठवाड्यातला दौरा ठरला होता, पण सुरुवात त्यांनी सोलापूरमधून केली होती आणि मी अंबाजोगाईहून सोलापूरला गेलो. प्रमोदजी बाळासाहेबांसोबत असल्यामुळे बाळासाहेबांचं दर्शन मला सहज मिळालं. प्रमोदजीनं सांगितलं की हा माझा लहान भाऊ आहे. मी आदराने त्यांच्या पाया पडलो. त्यांनी माझ्या डोक्यावर जो हात ठेवला, त्या हातामधून ज्या काही गोष्टी किरणं माझ्यापर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्वातली पोहोचली, मी भारावून गेलो. कारण बाळासाहेब त्यावेळेस सगळ्या तरुणांचे काय सगळ्या वयोगटांतल्या हिंदूंचे अनभिक्षित राजे होते. आणि मग मी त्यांच्यासोबत लातूर, अंबेजोगाई, परळी असा दौऱ्यात होतो. बाळासाहेब राजकारणी होते पण खूप निरागस होते, खेळकर होते, हसतमुख होते.
त्यांच्यात एक बालक सतत दडलेला असायचा. मला आठवतं परळी वैजनाथला आले, प्रभू वैजनाथाचं दर्शन घेतल्यावर ते स्वर्गीय मुंडेसाहेब यांच्या घरी चहासाठी म्हणून आले. त्यावेळेस मुंडेसाहेब पहिल्या मजल्यावर किरायाच्या घरात राहत होते. पायऱ्या खूप सरळ होत्या. लोक म्हणत होते की बाळासाहेब एवढ्या वर चढू नका, पण बाळासाहेबांनी ऐकलं नाही आणि ते पायऱ्या चढून वर आले. आणि वर आल्यावर ते पहिले रमले कुणामध्ये, त्यावेळेस पंकजा, प्रीतम ह्या थोड्या लहान होत्या पण कळत्या होत्या. यशश्री खूप लहान होती, त्यांच्यात ते रमले. मला आठवतं पंकजाचा एक छोटासा पांढरा कुत्रा होता, त्याच्याशी ती खेळले. म्हणजे एवढा मोठा राजकारणी मुलात मूल होतो, हे दृश्य दुर्मिळ होतं माझ्या दृष्टीनं. आणि प्रमोदजीचं त्यांचं नातं, खरं मी सांगतो ना की ते मला शब्द सापडत नाहीत. आपल्या मुलावर एखाद्या पित्याने किती प्रेम करावं आणि मुलाने आपल्या पित्याकडून हट्टाने एखादी गोष्ट कशी करून घ्यावी, याचं एक छोटंसं उदाहरण मी आपल्यासमोर सांगतो. मला आठवतं जी मूळ मातोश्री आहे तिचा पुनर्विकास करायचं ठरल्यामुळे बाळासाहेब 5 गार्डनमध्ये कुणाच्या तरी बंगल्यात राहायला आले होते. आणि त्यावेळेसच भारतीय जनता पक्षाचं महालक्ष्मी रेसकोर्सवर महाअधिवेशन भरलं होतं. या महाअधिवेशनाला भारतीय जनता पक्षातले सर्व वरिष्ठ नेते एकत्र आले होते. आणि संध्याकाळच्या भोजनाला बाळासाहेबांना निमंत्रण देण्यासाठी म्हणून प्रमोद बाळासाहेबांकडे निघाले. त्यावेळेस मी सहज त्यांना म्हणलं माझी यायची इच्छा आहे. ते म्हणले चल गाडीत बैस. पण गाडीत बसल्यावर त्यांनी मला एक सूचना केली होती. तिथं गेल्यावर बाळासाहेब तुला विचारतील तू कुठं राहतोस, तर औरंगाबाद म्हणू नकोस, संभाजीनगर म्हण. म्हणजे ही गोष्ट मी 95-96ची सांगतोय आणि घडलंय तसंच. आम्ही बाळासाहेबांच्या घरी गेलो. आदरणीय व्यक्तिमत्व असल्यावर आपोआपच आपण त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो, तसे झालो. मला विचारलं कुठे राहतोस, मी म्हणलं संभाजीनगरला. ते म्हणले तुझ्या मेहुण्याला म्हणजे गोपीनाथला, त्यावेळेस गोपीनाथराव गृहमंत्री होते, सांग ते नाव लवकर करण्यासाठी. प्रमोदजीनं बाळासाहेबांना सांगितलं की बाळासाहेब आज संध्याकाळी आपल्याला भारतीय जनता पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते जमलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपल्याला भोजन करायचं आहे आणि मी रीतसर निमंत्रण द्यायला आलो. बाळासाहेब थोडे हसले. ते म्हणले प्रमोद मला शक्य नाही, आज मी येऊ शकत नाही. प्रमोद म्हणला का, तर मला अमिताभ बच्चनच्या घरी जेवायला जायचं आहे. प्रमोद महाजन काही बोलले नाहीत. बाळासाहेबासमोर एक कॉर्डलेस मोबाईल होता. त्यावेळेस कॉर्डलेस मोबाईल ही फार लक्झरी गोष्ट होती. फार क्वचित लोकांच्या घरात तो असायचा. म्हणजे प्रमोदजीनं सांगितल्याप्रमाणे मी बाळासाहेबांच्या घरात पाहिला, प्रमोदजीनं शरद पवारच्या घरात पाहिला. म्हणजे ती एवढी दुर्मिळ गोष्ट होती. प्रमोदजीनं बाळासाहेबांच्या समोरचा तो कॉर्डलेस फोन उचलला आणि त्यांच्याच फोनवरून अमिताभ बच्चनला फोन लावला आणि सांगितलं अमिताभ जी बाळासाहेब आज आपके पास खाना खाने को नहीं आने वाले. आणि बाळासाहेब कौतुकाने प्रमोदकडे पाहत होते. म्हणजे आपला हा मानलेला मुलगा किती व्रात्य आहे, तो आपल्याला नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या स्नेहभोजनाला घेऊन जाणार आहे त्यांनाही माहीत होतं. आणि ते कौतुकाने प्रमोद अमिताभ बच्चनशी काय बोलतो हे ऐकत होते. आणि प्रमोदजी बाळासाहेबांना घेऊन रात्री त्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यासोबत सहभोजनाला घेऊन गेले. मला आठवतं स्वर्गीय मनोहर जोशी अंबेजोगाईमध्ये प्रमोद महाजनवर एक पुस्तक लिहिलं होतं, त्याच्या विमोचनासाठी आले होते. त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट सांगितली की मलासुद्धा कधी कधी बाळासाहेबाकडून एखादी गोष्ट करून घ्यायची असेल तर मी प्रमोद महाजनला सांगतो. हे नातं होतं. हे नातं पितापुत्राचं होतं. हे नातं एका शिष्याचं गुरुचं होतं. हे शब्दात कुठं बांधता येण्यासारखं नातं नव्हतं. मलासुद्धा एक
बाळासाहेबांच्या हजरजबाबीपणाचा अनुभव आला. मी शिवसेनेत गेलो, मला उपनेता आणि प्रवक्ता केलं. म्हणून मी उद्धवजींना एक SMS टाकला आणि त्यात असं लिहिलं की आय हॅव नो वर्ड टू से यू थँक्स. काही क्षणातच मला रवी म्हात्रेच्या फोनवरून बाळासाहेबांचा फोन आला आणि ते मला म्हणले, प्रकाश आम्ही तुम्हाला प्रवक्ता करून चुकलो. मी एकदम गडबडून गेलो. म्हणलं काय झालं, माझे काय चुकलं? अरे ते म्हणले, तू असा कसा प्रवक्ता, तुला शब्द कसे सापडत नाहीत? म्हणजे मी उद्धवजीला जो SMS टाकला होता की आय हॅव नो वर्ड टू से यू थँक्स, त्याच्यावर त्यांनी कोटी केली होती. आणि पुढची एक गोष्ट अशी आहे की मी काही दिवसांनी शिवसेनेतून बाहेर पडलो, घरी बसलो. माझ्या आईचं निधन झाल्यानंतर मला ज्या 2 व्यक्तीचे सांत्वनपर फोन आले, त्यात पहिला फोन होता स्वर्गीय बाळासाहेबांचा. म्हणजे त्यांनी हे मनात ठेवलं नाही की प्रकाश महाजन शिवसेना न सांगता सोडून गेला. त्यांनी माझं सांत्वन केलं. आणि दुसरा फोन होता राम नाईकांचा. एक शेवटची आठवण मी आपल्या सर्वांना सांगतो. श्रोत्यांना एक माझी नम्र विनंती आहे की या माझ्या आठवणीवर कॉमेंट बॉक्समध्ये कसलेही प्रश्न विचारू नका. मी आता या सर्व प्रश्नाचं उत्तर देऊन देऊन थकलेलो आहे. प्रमोदवर जो दुर्दैवी गोळीबार झाला आणि प्रमोद महाजन हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते, मला आठवतं की बाळासाहेब 2 वेळा प्रमोदजीची प्रकृती पाहण्यासाठी आले होते. त्यावेळेस बाळासाहेबांची सुद्धा प्रकृती फार चांगली नव्हती, पण बाळासाहेब कुणाचं ऐकले नाहीत. एका भेटीच्या वेळेस मी प्रत्यक्ष तिथं हजर होतो आणि बाळासाहेबासारखा लोहपुरुष, त्याच्या हृदयातलं एक मायेचं घळघळ वाहणारं निर्मळ पाणी मी त्या दिवशी पाहिलं. त्यांच्या डोळ्यात प्रमोदविषयी असलेलं वात्सल्य, ममत्व, प्रेम मला दिसत होतं. त्यांनी प्रमोदजीच्या डोक्यावरून हात फिरवला. लवकर भरेवा हे उद्गार त्यांनी काढले. प्रमोदजी माझे ज्येष्ठ बंधू, मला वडिला समान होते. प्रमोदजी बाळासाहेबांना वडिला समान मानायचे. मी दुर्दैवी आहे, या दोन्ही पित्यासमान लोकांचे हात माझ्या डोक्यावर नाहीत. बाळासाहेबांचे हे ऋणानुबंध आमच्या परिवाराशी आम्ही आयुष्यभर असेच मनात जपून ठेवू. बाळासाहेबाच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम.